नमस्कार, मी अमोल जोशी. मुंबई ईस्ट वेस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. गेल्या 4 आठवड्यांपासून पेटलेल्या इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका संघर्षामुळे जगामध्ये ऊर्जा संकट निर्माण झालं. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनानं भरलेल्या जहाजांची वाहतूक थांबली, ज्याचा भारतालाही फटका बसला. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर होते. अशातच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना महाराष्ट्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय. राज्यातील हॉटेल आणि उपाहारगृहांना आता एकूण 50% गॅस पुरवठा होणार आहे. युद्धामुळे गॅस टंचाईचं संकट लक्षात घेता हॉटेल मालकांना केवळ 30% व्यावसायिक गॅसचा पुरवठा करण्यात येत होता. यामध्ये आता आणखी 20% वाढ करण्यात आल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी हा अंशतः दिलासा सरकारने दिलेला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरना आता 50% पुरवठ्याची मुभा देण्यात आली आहे. पीएनजी विस्तारासाठी व्यवसाय सुलभता सुधारण्याच्या आधारे राज्याला आधीच पहिल्यांदा 20 आणि नंतर 10 ते 30% वाटप मंजूर करण्यात आलेले आहे. पीएनजीच्या विस्तारासाठी आता 23 मार्च पासून पुढील सूचना येईपर्यंत आणखीन 20% वाटप मंजूर करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण वाटप जे आहे हे 50% होईल. तर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे आता मुंबईमध्ये हळूहळू हॉटेल व्यवसाय बंद व्हायला सुरुवात झाली आहे. गिरगावमधील मिसळीसाठी प्रसिद्ध असणारे विनय हॉटेल हे देखील आता गॅस उपलब्ध होत नसल्यामुळे बंद करण्यात आलंय. मुंबईतल्या गिरगाव, दादर, वरळी, मुंबादेवी परिसरामध्ये हॉटेल बंद होऊ लागली आहे. गिरगावमधील विनय हॉटेल जवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. गिरगावातलं मिसळसाठी प्रसिद्ध असणारं विनय हॉटेल हे देखील आता बंद करण्यात आले. मागच्या 40 वर्षांपासून गिरगावकरांच्या आवडीचं एक ठिकाण म्हणजे हे गिरगावमधलं विनय हॉटेल. हे हॉटेल देखील आता बंद करण्यात आलेलं आहे आणि ते बंद करण्याचं कारण देखील या विनय हेल्थ होमच्या वतीनं स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे. आपण पाहतोय, प्रिय ग्राहक राजा, गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी दुकान बंद ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे आता हे दुकान बंद राहणार आहे, अशा पद्धतीचा हा जो मेसेज आहे तो आता या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. या ठिकाणचं एक पत्रक देखील हॉटेलच्या वतीनं लावण्यात आलेलं आहे. गिरगावातलं अनेक लोक असे आहेत, साधारणपणे 40 वर्षांपासून या हॉटेलमध्ये येणारी संख्या जी आहे ती मोठी आहे आणि खास करून मिसळसाठी या ठिकाणी येणारी मंडळी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. गॅस सिलेंडरचा सध्या ज्या पद्धतीनं कमतरता जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं आता खास करून मोठमोठी जे मुंबईतले हॉटेल्स आहेत ती हॉटेल्स बंद पडताना आपल्याला दिसत आहेत. नेमकी काय कारणं असावीत किंवा सध्या गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये स्थानिकांना काय नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो या संदर्भामध्ये आपण बातचीत करणार आहोत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत महेंद्र पानसरे. आता आम्ही पण ॲक्च्युअल ड्रायव्हर असल्या कारणाने या ठिकाणी मिसळ खायला आलो होतो, पण ते बंद असल्या आणि तिथे तो बॅनर त्यांचा बघितला गॅसच्या कारणामुळे. पण माझ्या माहितीप्रमाणे आमच्या गिरगावच्या रेसिडेंट एरियात निदान अजून घरगुती गॅसमध्ये अजून काही अडचण नाही आहे. 20 ते 22 दिवसामध्ये हा गॅस इथल्या ज्या एजन्सी आहेत त्या सगळ्यांना त्या पोचवत आहेत. तर कमर्शियलच्या बाबतीत असा पण पहिल्यापासून जो तुटवडा पहिल्या दिवसापासून जाणवतच होता आणि त्याचं आता हे कारण दिसलेलं आहे की जे या ठिकाणचे असलेले आता हे विनय म्हणजे प्रसिद्ध आमच्या गिरगावाची शान मिसळसाठी प्रसिद्ध असलेलं हे दुकान आहे आणि इथे मिसळसाठी खूप लोक इथे येतात, पण आज ते बंद आहे आणि ते पण गॅससाठी. कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. तर आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता मत्स्य व्यवसायाला देखील बसलाय. ससून डॉक परिसरामध्ये